मी एक खाडीमध्ये गेलो होतो. माझ्या अंगात येतं कोण नाचलो नव्हतो काही नव्हतं केलो मी कुठं. नमस्कार मंडळी, मी आकाश म्हात्रे, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनेलवरती. आज आपण आपल्या बाबांजवळ बसलो आणि तसेच आपले अनंत ताटो म्हात्रे मामा यांच्याकडे बसलो. आज आमच्या देसाई गाव तर तुम्हाला माहीत आहे ठाणे जिल्ह्यामध्ये असलेलं एक देसाई गाव. या देसाई गावामध्ये 5 पाडे आहेत. या एरियामध्ये भरपूर मोठा असा गाव आहे देसाई गाव. आज आमच्या देसाई गावामध्ये आता सुरुवात होणार आहे नवरात्री उत्सव. त्या देसाई गावामध्ये नवरात्री उत्सवाची सुरुवात 1985 सालला झाली होती. आज 41 वर्ष झालेलं आहे आणि ते कोणामुळे झाले ते शक्य आहे, तो कार्य आजपर्यंत यशस्वी झालेला आहे ते या बाबांमुळं. देवीची स्थापना केली होती त्या काशीनाथ अर्जुन म्हात्रे या बाबांनी आणि तसंच मैपत विठू म्हात्रे या काकांनी. तर आता तुम्हाला बाबा सांगणार आहेत का देसाई गावाची नवसाला पावणारी नवदुर्गाची स्टोरी, केव्हापासून स्थापना करायला लागली आणि कशी स्थापना झाली ते. तर बाबा, आपल्या देसाई गावामध्ये नवदुर्गा देवीची स्थापना कशी सुरुवात झाली? मी एक खाडीमध्ये गेलो होतो आणि ती एरीमध्ये आली. एरी म्हणजे कोलंबी पकडायची, मच्छी पकडायची. हां, झोलाला मच्छी पकडायला गेलो होतो. मध्ये आली, एरीमध्ये आली ती आणि तिला मी उचलून घरी आणली. देवी आली म्हणजे आपल्या देसाई खाडीमध्ये. देसाई खाडीमध्ये देसाई ब्रिज आहे, ब्रिजच्या खाली. तर मित्रांनो, देसाई खाडीमध्ये म्हणजे आपल्या आगरी कोळी समाज बोलला तर मच्छीमारी भरपूर मोठा असा देण होता या देसाई गावाला. का जेव्हा खाडीमध्ये आम्ही मच्छीमारी करत असो, भरपूर असं म्हणजे मच्छीमारी विक्री देखील होत होती आणि कुठलाही माणूस असा उपाशी नव्हता राहत का तो खाडीत गेला तरी मच्छी पकडून आणायचा. तर तसाच ही परंपरा आमची चालू होती. आता कुठे मोठे बिल्डर आले तेव्हापासून आमच्या खाडीचा मच्छीमारी बंद झालेली आहे. तर तशीच ही 85 वर्ष सालापूर्वीची ही एक स्टोरी आहे. तर बाबा, तुम्ही ती देवी घरी आणली आणि तिची स्थापना कुठे केली? मग घरी ठेवली होती. हां, आणि तिथून 2 दिवसांनी ठेवली आतमध्ये. जिथे देवीची स्थापना होते त्या देवीची स्थापना जिथे होते त्या जागेवरती देवी भेटलेली बाबांनी नेऊन ठेवली. आणि तो पिरियड असा होता की त्या टायमाला घटस्थापना ही चालू होती देवीची. मग देवीची स्थापना केली आणि त्याच्यानंतर बाबांचे मोठे बंधू देसाई गावचे अध्यक्ष बालाराम अर्जुन म्हात्रे, देसाई गावचे अध्यक्ष, आणि तसेच गावातले रामनाथ परशुराम, यशवंत परशुराम, अनंत बाबू, शत्रुघ्न शिल्पत म्हात्रे, मैपत विठू म्हात्रे, त्यांचा जो मोठा वाटा आहे, बाबांचे सहकारीच होते. तसेच रामदास भगत, विष्णू भगत, रतन म्हात्रे आणि भरपूर असे गावातले वरिष्ठ लोक होती. त्यांनी देवीची स्थापना केली अशी आपल्याला मामांनी माहिती दिली. भारूड पण केला होता. भरपूर असा देसाई गावामध्ये 9 दिवसामध्ये होतात कार्यक्रम. आणि जसे देवीचा आगमनाला देखील आपण जाणार आहे थोड्याच टायमात. आपल्या देसाई गावामध्ये कला केंद्र, समर्थ कला केंद्र आपल्या पाटीलपाड्यामध्ये, तिथे देवीचा सजावट असतं, देवीची तयारी होत असतं. मग पूर्ण आपला गाव, देसाई गाव एकत्र येऊन, हा 5 पाड्याची एक देवी आहे, तर पूर्ण गाव एकत्र येऊन या देवीच्या उत्सवामध्ये 9 दिवस सहभागी होत असतात. आणि आपल्या देवीचा एक मोठा असा एका नवसाला पावणारी ही देवी आहे. आणि देसाई गावामध्ये जर तुम्हाला देवी द्यायची असेल, गावातलेच आमचे काही लोक देत असतात देवी, तर त्यांना भरपूर वेटिंगला राहायला लागतं, म्हणजे थांबायला लागतं. तर नंबरशीर एक या वर्षी यांची तर त्या वर्षी त्यांना, असा हा प्रत्येकाला दरवर्षी मान मिळत असतो. आणि खरंच मित्रांनो, तुम्ही देखील या नवरात्रीमध्ये देसाई गावामध्ये या आणि नवदुर्गा देवीचं नक्कीच दर्शन घ्या. आणि भरपूर मोठं देणे आहे या देवीच्या आशीर्वादाने. आमचा गाव देखील, हा देसाई गाव चांगला सत्कर्माला लागलेला. आणि तसंच बाबा देखील हरिभक्त पारायण आहेत. आणि बाबांची वय 85 वय, 85 वय. एवढ्या वयात अजून बाबा असे आहेत का देवीचीच कृपा. तर अशी होती देसाई गावाची स्टोरी. मित्रांनो, नवदुर्गा देवीची स्थापना कशी झाली ते तुम्ही नक्कीच बघितली. आणि ज्या खाडीमध्ये झाली ती खाडी आपल्या देसाई ब्रिजची खाडी आहे, देसाई खाडी, ते तुम्हाला माहीतच आहे. तर नक्कीच मंडळी बघा तुम्ही आमचं देवीचं आगमन कसा होणार आहे. हीच ती जागा होती, देवी इथे बसवण्यात आली होती, इथे स्थापना होते देवीची गेले 41 वर्ष.
तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपले देवीचं आता सुरुवात झाली आहे आपल्या देवीची मिरवणुकीला. तुम्ही बघू शकता आपल्या देवीचं आगमन चालू झालेलं आहे. आणि तसंच आज आपण देसाई गावातनं पूर्ण 5 पाड्यातनं देवीची मिरवणूक आपल्या ही देसाई नाक्यावरनं तर जिथं देवीचं स्थान आहे तिथपर्यंत पूर्ण गाव जल्लोषात घेऊन जाणार आहे देवीची मिरवणूक. तुम्ही बघू शकता. आता तुम्ही बघू शकता आपल्या देसाई शाखा, आता आपले सर्व देसाई गावचे ग्रामस्थ आज आपल्या देवीच्या आगमनाची वाट बघत आहेत. थोड्याच टायमात देवीचं आगमन होणार आहे. तर आपल्या देवीचं आता आगमन झालेलं आहे आपल्या नाक्यावरती. आणि आता सर्व आपल्या गावकरी जेवढे आपल्या आया बहिणी सर्व आता एकत्र येऊन जल्लोषात देवीचं आता आगमनाला सुरुवात होणार आहे.
देसाई गावाची युवा पिढी हा चांगला बोले हे देसाई गाव तिथं सांगू ती आता मला माहीत नव्हता का ही माझ्या अंगांक येतं कोण नाचलो नव्हतो काही नव्हतं केलो मी कुठं लग्न नसं नाच आता ही का मला माहीत माझ्या अंगावर येईल मगून देवी आपली अचानक माझ्या अंगान भरली सौरे बायकांच्या मध्ये उडी टेकलं किकलं गेलो बेलवालं थकलं इथं येलं ना हकत ना तर हरकत ना आता माझी शक्ती किती आहे आता तर किती लोक मला भिल्या आज एवढे वय हा एवढे वय आहे ना आता मला कौशा लोक बोलतात ते आनंद दंडावले का आई आता कशी एकटा नाही नाही अजून तोच तुझा अंगात येणारा देवी देवी करून घेत सगळ्या गोष्टी ना माझा अंग आंब ना माझा काय हात दुख ना माझा प दुख उलटा दुःख होता तो बराच आहे आणि आज अजून तुझा उपवास कसा असतो उपवास माझा आता मी ना मग त्यांनी सांगला ना काकी तू ना एक टाइम तुला खावलतो मग आवरे वर्षा बटाटा खातो बटाटा एकच बटाटा दोन बटाटा असे तू तो एक बटाटा आता 2 वर्ष उलट मी 5-5 वाणे करता पण 5-5 वाण्यांच्या तो एकच खायचा असतं 5 नसतं खायचा आज केल्या ना 5 पण उद्यापासून एकच खायचा म्हणजे भेंड्यात आपल्याला डेट मला काही खाऊनच ना त्याच्या ती फक्त बटाटाच खावायचा निघला आणि तसंच खालीच बसतो तू कुठे बसच पण ना अशीच मला बसायला लागतं हा त्यात आता खुर्शीन ना बस इथे तरी बसतो टायमाला पण एक खुर्शीन तर मला बसून नाही अलियावर मग ती बसली ना सिंगाच ना मला तुला असं अलीला अनुभव देवीचा भरपूर वेळा असा देवी मला आता बरोबर ती अली ना मला सगळं दाखवतो सगळं जे अंगावर अली ना मग सगळं दाखवतो मग मी बोललो का नुकसान झाला तुला काहीतरी चुकली निघलात ना मला चुकले मला दाखव ना ती हात का मोरला तुझा उजवा आईला बोललो तुझा हात का मोरला मग तुम्ही आता बघू शकता आपल्या देवी मातेची आता स्थापना होणार आहे ज्या जागेवरती 41 वर्ष आपण देवीची स्थापना करतात त्या जागेवरती आपल्या पूर्ण देसाई गावातनं आज मिरवणूक जोरात आली तुम्ही बघितली आणि आता ती जागेवरती देवीची स्थापना होणार आहे आपण पहिली छोटी देवीची स्थापना करणार आहेत आणि पूजा म्हणजे उद्याच होणार आहे उद्या पूजा होणार आहे आणि आता आज आपण 1 दिवस अगोदरच देवीचं आगमन सोहळा पार पडत आहेत देसाई गावची नवसाला पावणारी नवदुर्गा आईचं तुम्ही आता बघू शकता स्थापना उद्याच होणार आहे पण आता आगमन झालेलं आहे माते की आता आपल्या देसाई गावामध्ये आपली देसाई गावची नवसाला पावणारी नवदुर्गाचं आता आगमन झालेलं आहे आणि तसंच उद्या स्थापना देखील होणार आहे आणि पूर्ण देसाई गाव एकत्र येऊन या सोहळ्यामागे सहभाग होऊन आज एवढा मोठा कार्यक्रम देसाई गावामध्ये पार पडतो 9च्या 9 दिवस रोज कार्यक्रम असतात तुम्हाला आपल्या चॅनेलवरती रोज 9च्या 9 दिवस हे कार्यक्रम बघायला भेटतील नेक्स्ट डे आपल्या ब्लॉगमध्ये आपण 2 दिवसाचे देवीचं दाखवणार आहे का पहिल्या दिवशी आपला देवीचं आगमन झालं आणि मग दुसऱ्या दिवशी स्थापना झाली ना मग दुसऱ्या दिवसाला जी आरती होणार आहे पहिली आरती ती देखील तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे देसाई गावची नवसाला पावणारी नवदुर्गा देवीची
सर्व गाव एकत्र येऊन आरतीमध्ये सहभाग होत असतं 7 वाजता. गावचे पूर्ण ग्रामस्थ एकत्र येऊन या आरतीमध्ये सहभाग होत असतात. तर 7ची आरती असतं आपली. तर आता थोड्याच टायमात आरती चालू होणार आहे आपली. तसंच सर्व मंडळी आता आरतीला हजर होत आहेत. थोड्याच टायमात आरती चालू होणार आहे. तर बचे भरपूर वर्ष झाल्या. बच्या अंगामध्ये जेव्हा आपली देसाई गावची नवसाला पावणारी नवदुर्गा देवी, जेव्हा देवीचं आगमन होतं किंवा देवीची आरती चालू होतं तेव्हा बच्या अंगामध्ये येतं. तुम्हाला तर माहिती आहे अंगावर काय येतं, त्या देवी अंगण असतं बचे, ते देवी येत असतं. तर तसंच आज आपण बला विचारणार आहे किती वर्ष झालं, कारण का आपल्या नवदुर्गा स्थापनेला 41 वर्ष झालेली आहेत. आणि बच्या अगोदरपासून देवी अंगण येतं का आतापासून येतं, तर काही गोष्टी आपल्याला सांगणार आहे. तर ती माझी सांगू कवा आली 5 वर्ष ओढली मला. मी अशीच सगळे लोक राहायच्या ना गोवणी असे मी राहायचो. तो एक पल्या माझे लगे रोजचे 2 वाजता मला तिने बेदम केली. कोणीशी शांपा घ्यायला. मग ते आमच्या बापासनी पुसली बिसली मला ढाकून ठेवली ना. 4 वाजताना रामदास भक्ताय घरी याला. तर रामदास बघून झोपला उठला. बोलतो काका काय झाला. ते बोलतं अशी बोलतं आमची घरवाली बोलतं या केली बेस उत्परले. बोलतो काही उको नका तू पण एकदम शांपा झाली. तो बोलतो काका 5-अर्ध्याच घंट्याने बोलतो मी अंग धुवतो हा. तर बापाला वाटतं जाता कवा ना. अर्धे घंट्याने द्यायला बापूस रामदासच्या घरा. रामदासच्या घरा यायला मग रामदासाने अंग ढोल मग दया दिली ना सांगला. बोलतो काका तू काही करू नको. काकीला काही धोका ना. काही बरोबर आहे. तू काही घाबरू नको. बोलतं जा बोलतो ही दया टाकतो ना काकी साप होली. तरी बापाला खरं ना वाटलं का ही असं माकलून सगळी लोणू तुम्ही. त्याने पोरांना सगळी डोवली आणि ती म्हणा गुंडली चादरी ना. मग त्याने पोरांना उठवली. बोलतं मेली. बोलतं काही त्यांना समजे ना अगोदर अशी रामदास भक्तांनी सांगला काकीला फक्त संध्याकाळी 5च फुलं हाण. 5 फुलं नाही तर हाण माझ्या रांग. मग त्याने लगेच मला फुलं हाताने घेतला आणि डोक्यावर घाललं. मग बोलतं तुझी का माझी असं बोला सांगला का ना म्हणा. मग मी बोलतो माझी उठल्यावर ती माझ्या अंगावर संध्याकाळी येली ना. येली ना सगळे लोक रामदास यांच्या दारा ओळखा होता ना पहिले बसायला सगळे. आपली देवी दुर्गा देवीचे आगमन झालं म्हणजे सुरुवात झाली यायला. हा तो तशी आता बायका बसल्या मी पण बसल्या ना बायकांच्या मध्ये. हे कवा समज जेव्हा सुरुवातीला देवी जेव्हा 5-6 वर्ष झाली बसली तवा हे गोष्टीला झालं. आता समज आपण पकडू 35 वर्ष 35-36 वर्ष झाली. तर तवा ती एकदम बायकांच्या मधून वायू वाजल्याबरोबर उरी टकलीच ना मी. आता पण तुझ्या अंगावर तिथं 22 जवळच देवी आल्यावरती ते तुझ्या अंगाने इथं 7 वाजल्यापासून मला तिने बांधून ठेवली ती. अजिबात ना निघली. इथं झुरकूच घेतला का पण मी कशी माझी कमजोरी होईल ना. मग आईला सांगला ती ओळखणार ना. मी दुनियाला बांधून हिला मी बांधणार ना. तुला मी तिला मी केले थंड केले तुला पण ही मला ऐकणार ना. मग ती तू काही पण कर ती राहणार ना. आरती झाल्यानंतर सगळे दर्शनाला लाईनीत येतात. आता पूर्ण देसाई ग्रामस्थ मंडळ छोटे मोठे सर्व आता एकत्र येऊन दर्शन घेतात. देसाई गावची नवदुर्गा नवसाला पावणारी. तर आपला उत्सव हा मोठ्या जल्लोषात साजरा होतो 9 दिवस आपल्या देसाई गावामध्ये. तर आता जी सध्या तुम्ही ही सर्व असलेली कमिटी आणि नाना जेव्हा आपल्या पूर्वजाई म्हणजे आपले जे होते आले आहेत काशीनाथ
अर्जुन म्हात्रे या बाबांनी तर आपल्या पूर्ण माहिती सांगितलेली आहे. नंतर देवीचा आपला जो पिढ्या चालत राहिला, आता तो तुम्ही चालवत आहेत मंडल, तर मंडळामध्ये किती वर्षापासून तुम्ही मंडल चालत आहेत आणि कसा काय आपला सर्व एकत्र येऊन हा कार्यक्रम करता? नमस्कार. माझं असं आहे का, मी जो अध्यक्ष झालो आहे त्या गावाच्या थ्रूनी झालो आणि कमिटीच्या थ्रूनी झालो. ते कसं आहे, 1995ला मी अध्यक्ष झालो, तेव्हापासून आम्ही कमिटी स्थापन केली. त्याच्यामध्ये आमचे पहिले अध्यक्ष कोण होते, बाराम अर्जुन म्हात्रे हे आमचे काका ते होते. त्याच्यानंतर मी 95ला झालो, 85ला ते होते, 95ला मी झालो. तर तेव्हापासून आता आम्ही कमिटी स्थापन केली. हे सर्व 5 पाड्यामधूनच आम्हाला सर्वांचं सहकार्य असतो ह्या देवीसाठी. म्हणजे 5 पाड्याचं असून इतरही लोकांचा आपल्या पंचकृषी असतील, आपले नातेवाईक असतील, सर्व नातेवाईक होते, इतर आपल्या मुली पण आपण जे बाहेर ते पण इकडे येऊन दर्शन घेत असतात आणि आपल्याला सहकार्य करत असतात. त्यांच्याने आम्ही तो कार्य पार करतो आतापर्यंत 1995 पासून. आता पहिला देवी आम्ही कुठून आणायचो, पहिला आम्ही कल्याणहून आणली, त्याच्यानंतर आम्ही भेवडीहून आणली, त्याच्यानंतर आम्ही घेसरला स्टार्ट केली, 1 वर्ष आम्ही हमरापूरहून आणली, त्याच्यानंतर मग आम्ही पाटीलवाड्यामध्ये आपलं समर्थ कला केंद्र, एक आम्ही देवी अंबरनाथवरून आणली ती. पहिला आता आपण देवीची मिरवणूक आपण असा टेम्पो मध्ये येतो ढोल ताशानंतर, पहिले कसे आणायचे? पहिले डोक्यावर घेऊन यायचो, डोक्यावरती देवी आणायची. आमचा भाऊ आहे चुलत, तो कोण विष्णू राघव म्हात्रे, हे डोक्यावर आणायचे देवी. तेव्हापासून त्याच्यानंतर मग आम्ही ते घेतलं हातात, तेव्हा याच्या डोक्यावरच आणायचे. आता जे आम्ही आणायला लागलो वाजत गाजत सर्व साजऱ्यांनी, ती पाटीलपाड्यापासून स्टार्ट झाली त्याच्याकडनं आम्ही आणायचो. तर आतापर्यंत आम्ही कसे आणतो, मग आता स्टार्ट केले आम्ही नाक्यापासून, देसाई नाका बैल जोडी, तिथून वाजत गाजत आम्ही साजरा करतो. म्हणजे आणि तशीच आपली देवी जी स्थापना झाली, ज्या जागेवरती देवीची स्थापना झाली, ती जागा आपली कशी काय होती आणि ती जागा कोणाची होती काय? तर तिथे जागा एक आमची भावजाई होती, पदुबाई मारुती म्हात्रे. तर तिने आम्हाला सांगितलं का ही देवीसाठी मी जागा दान करतो. तसेच त्याचा मुलगा पांडुरंग मारुती म्हात्रे, तसे जो धर्मार्थी दिलेली जागा दुसरी म्हणजे माझे वडील परशुराम माया म्हात्रे हे आहेत. गावामध्ये रोजच्या रोज बक्षिसं असतात लहान मुलांसाठी, तसेच मोठ्या मुलांसाठी देखील, आणि तसंच लेडीजसाठी देखील रोजच्या रोज साड्या असतात. आमचे देसाई गावचे अध्यक्ष बालाराम अर्जुन म्हात्रे त्यांच्या हस्ते पहिला लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे आणि तो लकी ड्रॉ कोणाला भेटणार आहे ते देखील तुम्ही बघू शकताय. पहिला लकी ड्रॉ कुठला? साडीचा. साडी महिलांसाठी असणार आहे. आणि तुम्ही नाव बघू शकता. कुठे इकडे नाव दाखव. मीना संतोष म्हात्रे. तर तशीच पहिली साडी लागलेली आहे, तर ती देण्यात येत आहे. इकडे बघा. तसंच तिसरी साडीची मानकरी आहे. तसेच रोजच्या रोज लकी ड्रॉ पहिला ड्रेस पेज भेटलेला आहे लकी ड्रॉ मध्ये. एकच कार्ड बघू, नाव इकडे दाखव. असाच आमचा मंडळ जो आहे, असाच आम्हाला असा देवीचे आशीर्वाद आणि आम्हाला असं वाटतोय का ह्याच्या पुढे असंच चालू राहू द्या. तसाच आम्हाला सहकार्य आमच्या आता जी नवीन पिढी आहे ह्याच्या पुढे ते चालवते. अशी होती ही आपली देसाई गावाची आताची सध्याची ही कमिटी. आणि तुम्ही बघितलं आपल्या देसाई गावामध्ये काय काय कार्यक्रम होते. नक्कीच तुम्ही देखील आपल्या देसाई गावामध्ये दर्शनाला या. दुर्गा माते की जय.